नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेली वस्त्रांतर गृहाची इमारत आता तोडण्यात आलेली आहे। ही संपूर्ण इमारत जी आहे ती जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे। अर्धी इमारत ही काल जमीनदोस्त करण्यात आली तर उर्वरित इमारत आज उद्यामध्ये पूर्णपणे जमीनदोस्त केली जाणार आहे। खरं तर नाशिकमध्ये रामकुंड परिसरात वस्त्रांतरासाठी ही इमारत उभारण्यात आली होती, मात्र या इमारतीमुळे या संपूर्ण परिसरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जो एक कॉरिडॉर तयार करायचा आहे त्याला अडथळा निर्माण होणार असल्यानं ही इमारत जी आहे ती आता जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे। या संपूर्ण परिसरामध्ये लाखो भाविक, साधू, संत आणि महंत हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा केला जातोय। खरं तर अनेक वर्षांपासून या इमारतीला तोडण्याबाबत प्रशासन, पुरोहित संघ यांच्यात वाद सुरू होता। पुरोहित संघानं या इमारतीला तोडण्यास कुठेतरी विरोध दर्शवलेला होता, मात्र प्रशासनाच्या वतीनं एकूणच हा संपूर्ण परिसर मोकळा केला जावा आणि या ठिकाणी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक कॉरिडॉर तयार करावा अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू होता। आता मात्र या ठिकाणी इमारत जी आहे ती अर्धी पाडण्यात आलेली आहे। उर्वरित वस्त्रांतर गृहाची इमारत देखील पुढच्या काही दिवसात पाडली जाणार आहे आणि त्याच्यामुळे रामकुंड परिसरातला हा संपूर्ण भाग जो आहे तो पूर्णपणे मोकळा केला जाणार आहे। सिंहस्थाच्या कामांना आता युद्धपातळीवर सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे तपोवनापासून ते अगदी रामकुंडाच्या या भागापर्यंत सिंहस्थाचे कामं येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे होत असल्याचं बघायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।